आज जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ दिला तर उद्या मुलं तुमच्यासाठी वेळ देतील. पण आज आम्हाला व्हॉट्सअप चालवणं महत्त्वाचं वाटतं, इंस्टाग्राम चालवणं महत्त्वाचं वाटतं, ओळखीच्या नसणाऱ्यांना मॅसेंजरवर रिप्लाय देणं महत्त्वाचं वाटतं. पण जे उतारवय सांभाळणार आहे त्या लेकरांकडे किती लक्ष आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जर बारकाईनं आम्ही पाहिलं त्या मोबाईलनं आम्हाला काय दिलं विचार करण्यासारखा आहे. आज आमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये प्रकर्षानं आम्ही काही केसेस पाहतोय का ज्यामध्ये आज 70% कुटुंबात एक फार मोठी समस्या आहे. सध्या मुलं उलटं फिरून बोलण्याचं प्रचंड प्रमाण वेगानं वाढत चाललेलं आहे. आज खऱ्या अर्थानं जर आम्ही बारकाईनं पाहिलं तर मुलं हट्टी होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळी 7 वाजले की मुलांच्या हातातले रिमोट सुटत नाही आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर मुलांच्या हातातले मोबाईल सुटत नाहीत आणि मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे असं सध्या सगळीकडं चित्र. बरं, इथं बसलेल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं महाराज आमच्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे त्या सगळ्या पालकांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांना असं वाटतं की आमच्या मुलांना मोबाईलचं व्यसन नाही त्या पालकांनी एकदा बोट वर करा. 3 आणि 4 एकदा जोरदार टाळ्या चारही पालकांसाठी वाजवा. आजी मोबाईल आहे ना पण आता खऱ्या अर्थानं म्हणजे तुमच्या आता जर ही समस्या तुमच्या घरात खरोखर असेल तर पुण्याला तुम्ही खामच्या ऑफिसला तुमचा मुलगा घेऊन या आणि तुमचा मुलगा 4.5 तासांसाठी माझ्याकडे द्या. 4.5 तासानंतर तुमच्या मुलानं पुन्हा तुमच्याकडे मोबाईल मागितला तर त्या ठिकाणी 1,03,000 रुपये माझ्याकडून कोरा चेक सही करून घेऊन जा. फक्त ह्या 4.5 तासांची जी माझी फी आहे ती 92,000 रुपये. आणि तेवढा खर्च येतोच महाराज, ब्रेन वॉशसाठी तेवढा खर्च येतोच. पण आज तुम्हाला जाता आता शेवटी याचा मोफत उपाय सांगून जाणार आहे. आणि व्यासपीठावर बसल्या जागेवर दादा तुम्हाला शब्द देतो, वचन देतो. आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही आजपासून 21 दिवस केला आणि 22व्या दिवशी तरी तुमच्या मुलांनी मोबाईल मागितला तर आजचं सगळंच्या कथेचं 3 दिवसाचं जे मानधन आहे ते मी तुम्हाला परत फोनपे करेल. पण 21 दिवस तुम्हाला एवढा उपाय करावाच लागणार आहे. आता बच्चे कंपनी इथं जेवढी 15 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्याने आहे त्या जागेवर उभं राहा. आज काळजी करू नका, 12 वाजेपर्यंत दिवस आपलाच आहे. जेवढी 15 वर्षाच्या आतील मुलं आहे उद्यापासून परीक्षा चालू आहे. माझं वाक्य नीट ऐका, उद्यापासून परीक्षा चालू आहेत आणि परीक्षा चालू असताना जर तुम्ही बसूनच राहिलात तर तुम्ही नापास झाल्याशिवाय राहणार. चला, 15 वर्षाच्या आतील मुलं आहे त्या जागेवर वा. तुम्ही बसलेले पहा बरं. मला असं कळलंय सावतानगरची मुलं फार हुशार आहे, खरं आहे का? आणि या सगळ्या लेकरांचा आवाज फार मोठा आहे असं कळलं, खरं का? माझ्या मागं म्हणाल रामकृष्ण हरी. मम्मी पप्पासोबत भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडते ना तेवढ्या मोठ्यानं म्हणायचं रामकृष्ण हरी. आता बच्चे कंपनी तुमच्या सगळ्यांवर असा आरोप झालाय की तुम्हाला मोबाईलचं व्यसन लागलंय. आता हा आरोप तुम्हाला खोडून काढायचा की नाही? मी तुमच्या बरोबर आहे. फक्त खरं बोलायचं. कसं बोलायचं? आणि मला माहिती आहे मुलं म्हणजे देवाघरची आणि फुलं कधी खोटं बोलत. मग आता मला खरं सांगा, आपली मम्मी रोज सांगते मोबाईल वापरायचा मोठ्यानं. मम्मी पप्पासोबत भांडते तेवढ्या मोठ्यानं. मोबाईल वापरायचा, मोबाईलला हात लावायचा, मोबाईल घ्यायचा. पप्पा रोज सांगतात मोबाईल घ्यायचा, मोबाईल का पाहायचं सुद्धा, मोबाईल घ्यायचा.
आणि आपलीच मम्मी संध्याकाळी भांडी घासून झाली तरी मोबाईल बाजूला ठेवून देत. आपले पप्पा सांगतात मोबाईल वापरायचा, पण रात्री जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा पप्पा व्हॉट्सअप बंद करत. मग आता बच्चे कंपनी आता इथं मोबाईल ठेवला. मोबाईल आवडतो ना, मग आयफोन ठेवला. आयफोन इथं काय आहे? आयफोन. आणि इथं मम्मी. दोन्हीतून तुम्हाला एकच गोष्ट मिळणार आणि दुसरी कायमची फोटो जाणार, परत ती कधीच मिळणार. त्यामुळे विचार करून मागा. इथं मग काय आहे? आयफोन. त्याला कधीच रिचार्ज करायचा, फुल रिचार्ज येतो. आणि इथं मम्मी. मम्मी हवी की आयफोन? मम्मी हवी की आयफोन? विचार करा. आयफोन आहे. मम्मी हवी की आयफोन? अजूनही विचार करा. आयफोन आहे. मम्मी हवी की आयफोन? बरं, तुमचं मम्मीवर लईच प्रेम दिसते. मम्मीला बाजूला करून पप्पाला बसू. पप्पा हवे की मोबाईल? विचार करा. आयफोन आहे. पप्पा हवे की मोबाईल? अजूनही विचार करा. पप्पा हवे की मोबाईल? कोण म्हणलं मुलांना मोबाईल हवाय? मुलांना मम्मी पप्पाच हवेत, पण मम्मी पप्पालाच टी व्ही आणि मोबाईलमधून वेळ नाही, म्हणून जन्मल्यापासून या लेकरांच्या हातात खेळणं दिलंय आणि आम्ही दोष मात्र त्या लेकरांना देतोय. बरं, बच्चे कंपनी संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही खरं बोलायचं. बोलणार? जर उद्यापासून संध्याकाळी 6 वाजल्याच्या पुढे आपल्या मम्मीच्या हातात मोबाईल दिसला नाही तर तुम्ही मोबाईल मागाल का? जे मागणार नाही त्यांनी हात वर करा. वा वा, या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. बसा खाली. आता महिला मंडळ, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. तुमच्या उतारवयात तुम्हाला तुमची लेकरं सांभाळणार का मोबाईल? तुमची लेकरं. मग त्या लेकरांचं असं मत आहे 24 तास आमच्या मम्मीकडे मोबाईल आहेच, पण आमच्या मम्मीनं जर संध्याकाळी 6 ते रात्री 10 मोबाईल घेतला नाही तर उद्यापासून आम्ही मोबाईल मागणार. मग आता किती बसलेल्या आया संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद घेऊन मला सांगतील, महाराज आमच्या लेकरांसाठी आम्ही वचन घेतो की उद्यापासून संध्याकाळी 6 ते रात्री 10 चुकूनही आम्ही मोबाईलला हात लावणार नाही. फक्त तेवढ्या आयांनी बोट वर करा. फक्त संत सावता महाराज पाहतायत हे विसरू. इकडं 3, इकडं 4, मागे 3. बाकीच्यांचं काय झालं? हा फोटो काढून घ्या आणि वर्षभर लक्षात ठेवा. बाकीच्यांचं काय झालं? मुलांना विचारलं मम्मी हवी की मोबाईल? मुलांनी 1 मिनिटही वेळ लावला नाही, मम्मीच मागितली. मम्मीला विचारलं मुलं हवं की मोबाईल? बदल कुणात होणं गरजेचं आहे? आता पुरुष मंडळी, मला तुमच्याकडूनही एक उत्तर हवं आहे. तुम्हाला तुमच्या उतारवयात मुलं सांभाळणार का मोबाईल? मुलं, बरोबर. आता तुमच्याकडे दिवसातले 24 तास, 8 तास कामाचे, 8 तास झोपेचे, 8 दुने राहिले 8 तास. 8 तासापैकी 4 तास टाइमपास, मित्र, मोबाईल. राहिले किती? ते 4 तास तर पक्के आपल्याकडे आहेत. मग इथं बसलेले किती पालक संध्याकाळी मोबाईल बाजूला ठेवून टी व्ही बंद करून रोज संध्याकाळी 1 तास आपल्या मुलाला मांडीवर किंवा शेजारी घेऊन बसतात आणि त्यासोबत गप्पा मारतात रोज? फक्त तेवढ्या पालकांनी बोट वर करा. मग जर तुमच्याकडं तुमच्या पोटच्या गोळ्यांसाठी रोज 1 तास नाही तर उतारवयात तुमच्या लेकरांनी तुमच्यासाठी वेळ किती द्यायला पाहिजे? उत्तर स्पष्ट आहे.
आज जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ दिला तर उद्या मुलं तुमच्यासाठी वेळ देतील. पण आज आम्हाला व्हॉट्सअप चालवणं महत्त्वाचं वाटतं, इंस्टाग्राम चालवणं महत्त्वाचं वाटतं, ओळखीच्या नसणाऱ्यांना मॅसेंजरवर रिप्लाय देणं महत्त्वाचं वाटतं. पण जे उतारवाय सांभाळणारा आहे त्या लेकरांकडं किती लक्ष आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणावरती आज शपथ घेताना अहो खऱ्या अर्थानं नागू आईचं चरित्र ऐकताना डोळ्यात पाणी आलं. पण नागू आई वयाच्या 8व्या वर्षी तेव्हाच घडते जेव्हा खऱ्या अर्थानं माता म्हणून जनाई आणि पिता म्हणून संत शिरोमणी सावता महाराज लाभतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.